सर्वांना नमस्कार. आज आपण दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेल्या बाजूंची लांबी दिली असता त्रिकोण कसा काढायचा ते शिकणार आहोत. चला तर मग एक उदाहरण घेऊया, ज्यामध्ये समाविष्ट असलेली बाजू 8.5 सेंटीमीटर आहे, जी ए बी आहे, आणि कोन ए हा 75 अंशाचा आहे आणि कोन बी हा 45 अंशाचा आहे. म्हणूनच मधील बाजू ए बी ही 8.5 सेंटीमीटर आहे. आता आपण याची रचना कशी करायची ते पाहूया. आपली पद्धत कशी असेल ते समजून घेऊया. सर्वात आधी आपण पेन्सिल आणि पट्टी घेऊन ए बी ही 8.5 सेंटीमीटर लांबीची काढून घेऊ. आणि आता आपल्याला हे दोन्ही कोन माहिती आहेत. कोन ए हा 75 अंश आहे, कोन बी हा 45 अंश आहे. त्यामुळे आपण एक एक करून दोन्ही कोन काढू शकतो. तर इथे 45 अंशाचा कोन काढूया. हा 45 अंशाचा कोन आहे. हे दाखवण्यासाठी मी ही रेषा पुढे वाढवू शकतो आणि मग याच पद्धतीने मी 75 अंशाचा कोन देखील काढू शकतो आणि हा 75 अंशाचा कोन आहे. हे दाखवण्यासाठी मी ही रेषा देखील वाढवू शकतो आणि आता आपण पाहू शकतो की एक त्रिकोण तयार होतोय आणि या दोन वाढवलेल्या रेषा जिथे एकमेकांना छेदतात इथे तो आपला तिसरा शिरोबिंदू बनतो आणि असा आपला संपूर्ण त्रिकोण तयार होतो. बरोबर. तर ही एक बाजू बनते, ही दुसरी बाजू बनते आणि ही तिसरी बाजू बनते. चला तर मग हे आता प्रत्यक्ष कसं करायचं ते पाहूया. आपण आपल्या रचनेला सुरुवात करूया. तर इथे आपल्याकडे आपली कच्ची आकृती आहे आणि सर्व माहिती दिलेली आहे. आता आपण पेन्सिल आणि पट्टी काढूया आणि ही आकृती बनवूया. तर सर्वात आधी आपण पाया म्हणून दिलेली बाजू ए बी घेऊ आणि पेन्सिल व पट्टीच्या साहाय्याने ती काढू. तर आपल्याकडे पेन्सिल आणि पट्टी आहे. आपण 8.5 सेंटीमीटरची रेषा काढू आणि तिला 8.5 सेंटीमीटर ए बी असं नाव देऊ. आणि तुम्ही संदर्भासाठी आपल्या कच्च्या आकृतीमध्ये पाहू शकता की ही बाजू आधीच काढलेली आहे. आता दुसऱ्या पायरीसाठी आपण दोन्ही अंत्यबिंदूंवर 45 अंश आणि 75 अंशाचे दिलेले कोन काढू शकतो आणि त्या रेषा वाढवू शकतो. तर सर्वात आधी आपण बिंदू ए वर 75 अंशाचा कोन काढूया. यासाठी आपण एका अंत्यबिंदूवर कंपास ठेवू आणि एक अर्धवर्तुळ काढू. आता कंपासमधील हे अंतर तसंच ठेवून आपण ते अर्धवर्तुळ एका टोकावर ठेवू आणि अर्धवर्तुळाला छेद देणारे कंस काढू. यावरून आपल्याला 60 अंशाची खूण मिळेल आणि मग पुन्हा तेच अंतर ठेवून आपण कंपास 60 अंशाच्या कोनावर ठेवू आणि अर्धवर्तुळावर आणखी एक कंस काढू, ज्यामुळे आपल्याला 120 अंश मिळतील. आता आपला उद्देश आधी 90 अंशाचा कोन काढणं हा आहे आणि 90 अंश मिळवण्यासाठी आपण पाहू शकतो की 90 अंश हा 60 आणि 120 अंशाच्या मध्ये असतो. त्यामुळे आपण आपला कंपास 60 अंशावर ठेवून इथे एक कंस काढू शकतो आणि मग पुन्हा कंपास 120 अंशावर ठेवून इथे आणखी एक कंस काढू शकतो. तर 60 आणि 120चा मध्यबिंदू बनतो 90 अंश. यावरून आपल्याला मिळतील 90 अंश आणि 75 अंशासाठी 75 हा 60 अंश आणि 90 अंशाच्या मध्ये असतो. त्यामुळे आपण 60 अंश आणि 90 अंशासाठी हीच कृती करू शकतो. तर आपण कंपास 90 अंशावर ठेवू, इथे एक कंस काढू आणि आपण तो 60 अंशावर ठेवून इथे आणखी एक कंस काढू. तर हा 60 आणि 90चा मध्यबिंदू बनतो, ज्यामुळे आपल्याला 75 अंश मिळतात. आणि आता आपण आपली आकृती थोडी बाजूला ठेवूया, जेणेकरून ती आपल्याला नीट दिसेल. तर हा आपला 75 अंशाचा कोन आहे आणि आता आपण दुसऱ्या अंत्यबिंदूवर 45 अंशाचा कोन काढू शकतो. तर आपण पुन्हा आपला कंपास घेऊया. यावेळी आपण बी या अंत्यबिंदूला केंद्र मानून अर्धवर्तुळ काढू, कारण तिथे आपल्याला 45 अंशाचा कोन काढायचा आहे. हा कोन काढण्यासाठी आपण प्रथम 0 अंश आणि 90 अंशाचा मध्य म्हणून याकडे बघू शकतो. तर पुन्हा आपल्याला आधी 90 अंशाचा कोन काढावा लागेल आणि मग आपण 0 आणि 90चा मध्य घेऊ. तर पुन्हा 90 अंशाचा कोन काढण्यासाठी आपण आधी 60 अंशाचा कोन काढू. तर कंपासमधील अंतर तसंच ठेवून आपण आता अर्धवर्तुळावर एक कंस काढत आहोत. तर हा 60 अंश आहे आणि 120 अंशासाठी आपण पुन्हा तोच कंपास घेऊन 60 अंशाच्या खुणेवर ठेवू. मग अर्धवर्तुळावर दुसरा कंस काढू. तर हा 120 अंशाचा कोन बनतो आणि मग 60 अंश आणि 120 अंशाचा मध्य आपल्याला 90 अंश देईल. तर आपण आपला कंपास इथे 60 अंशावर ठेवून एक कंस काढू. मग आपण तो 120 अंशावर ठेवून दुसरा कंस काढू. तर 60 आणि 120चा मध्यबिंदू बनतो हा. तर हा 90 अंशाचा कोन आहे आणि 45 अंश हा आणि 0 अंश हा 90 अंशाच्या मध्ये असतो. तर आता आपण आपला कंपास इथे 0 अंशावर ठेवू, एक कंस काढू आणि मग पुन्हा तो 90 अंशावर ठेवून दुसरा कंस काढू. यावरून आपल्याला 0 आणि 90चा मध्य मिळेल.
जो बरोबर 45 अंश आहे. तर ही आपली 45 अंशाची रेषा आहे. यावरून आपल्याला हे कळतं की आता तुम्हाला त्रिकोणाचा आकार तयार झालेला आहे. आता आपल्याला फक्त या वाढवलेल्या रेषांचा छेदनबिंदू शोधायचा आहे, जो आपला तिसरा शिरोबिंदू आहे आणि तुम्ही बघू शकता तो इथे आपल्याला मिळालेला आहे सीवर. आता त्रिकोण मिळवण्यासाठी हे आपण शिरोबिंदू जोडले. शिरोबिंदू सीला बीशी जोडून आपल्याला ही बाजू मिळते, जी आपण आत्ताच काढलेली बाजू आहे, आणि सीला एशी जोडून आपल्याला ही बाजू मिळते. इथे आपला त्रिकोण तयार झाला आहे. तर आज आपण दोन कोन आणि त्यांनी समाविष्ट केलेली बाजू दिलेली असता त्रिकोण कसा काढायचा हे शिकलो. आजच्यासाठी एवढंच. धन्यवाद.